मल्हारी सप्तशती। तर या ग्रंथाचं पारायण किंवा पाठ आपल्याला कसा करायचा आहे, वर्षभरामध्ये कधी कधी आपण हा पाठ करू शकतो याविषयी आणि याचे नियम काय आहेत, अटी काय आहे, आणि आपण खंडोबाचं बघा तळीसुद्धा भरत असतो आणि वर्षभरामध्ये बघा कितीही आपल्याला जर मल्हारी सप्तशतीचा पाठ करायचा असेल तर आपण कधी करू शकतो याची सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, तर जेव्हा मार्गशीर्ष महिना सुरू होतो तर त्याच्या पहिल्या दिवसापासून ते षष्टीपर्यंत मल्हारी मार्तंड षडरात्र उत्सव साजरा केला जातो। म्हणजे जसं आपण नवरात्र साजरी करतो, शारदीय नवरात्र जे देवीचं नवरात्र असतं, तसंच देवी ही आपली आई असते, ती आपली कुलदेवी असते। त्याचप्रमाणे खंडोबा जे आहेत ते आपले वडील आहेत, जे आपले कुलदैवत असतात। अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत जे आहेत ते खंडोबा आहेत। याशिवाय अजून कोणाचे दुसरे असतील त्याप्रमाणे आता आपण बघा, जर तुम्ही कुलदेवीची सेवा करता तेव्हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करता, त्याचप्रमाणे आपल्याला कुलदेवताची सेवा म्हणजे आपल्या वडिलांची सेवासुद्धा करायची असते। मग बरेचसे लोक मला विचारू शकतात की ताई, आमचे कुलदैवत जे आहे खंडोबा नाही आहे, मग दुसरे ज्योतिबा आहेत किंवा कुणी त्यांचे कुठले दुसरे पण असू शकतात, मग आपण पारायण करू शकतो का? तर हो, तुम्ही करू शकता। कारण भगवान शंकरांनी भगवान महादेवांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन, खंडोबाचा अवतार घेऊन मली आणि मल्ल दैत्याचा बळी घेतला। ते लोकांना त्रास द्यायचे, ते राक्षस होते आणि ते मली आणि मल्य हे राक्षस होते, म्हणून भगवान शंकरांनी खंडोबाचा मल्हारी मार्तंड अवतार, भैरवाचा अवतार घेऊन त्यांचा वध केला होता। म्हणजे बघा, जे आपले मार्तंड, भैरव आणि खंडोबा आहेत हे पण आपण भगवान शंकराचा अवतार आहे आपल्याला माहिती आहे। त्यामुळे जसं आपण 3.5 शक्तिपीठ बघा, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, हे जसं 3.5 शक्तिपीठ आहे म्हणून ओळखलं जातं। यापैकी आपली कुठली कुलदेवी असते, तरी पण आपण दुर्गा सप्तशती पारायण करतो नवरात्रीमध्ये। त्याचप्रमाणे आपल्याला 21 नोव्हेंबर शुक्रवारपासून 26 नोव्हेंबर बुधवारपर्यंत, म्हणजे 26 नोव्हेंबरला चंपाषष्ठी आहे, त्या दिवसापर्यंत हे 5 ते 6 दिवसांमध्ये तुम्ही मल्हारी सप्तशतीचे पाठ करू शकता। याशिवाय सुद्धा तुम्ही वर्षभरामध्ये बघा, वर्षभरामध्ये आपण कधी कधी पाठ करू शकतो, तर प्रत्येक कुटुंब प्रमुखाने, स्त्री पुरुष कोणीही करू शकतं, नित्यसेवेमध्ये रोज 1 किंवा 2 अध्यायांचं वाचन करायचं आहे, किंवा दर रविवार हा खंडोबाचा दिवस असतो, तर दर रविवारी संपूर्ण तुम्ही पाठ केला तरीही चालतो। आणि ही कुलदेवांची सेवा केल्यामुळे आपल्या कुटुंबातले सगळे प्रश्न मार्गी लागतात। खूप समस्या आहेत, विवाह जमत नाहीत, मुलगा भरपूर शिकलेला आहे, मुलगी शिकलेली आहे, तरीही भरपूर लाखांचं पॅकेज आहे आणि तरीही विवाह जमत नाही, सगळं चांगलं आहे। मग त्यासाठी आपण कुलदेवीची किंवा कुलदेवांची, आपल्या आईची, वडिलांची आपण वेळोवेळी सेवा केली नाही तर यामधले सगळे गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं। तर प्रत्येक घरामध्ये, आता घर इतकं मोठं आहे, गाड्या आहेत, 4 गाड्या आहेत, 5 गाड्या, तरी पण घरामध्ये सुख नाही, नवरा बायकोंची भांडणे होतात, मुलं काही वाईट वळणाला लागलेत, कुठल्या पण सांसारिक अडचणी जीवनातल्या असू द्यात, आपण कुलदेवीची सेवा, आपल्या गुरूंची सेवा, कुलदेवतांची सेवा करत नाही, वेळोवेळी चुकून जातो, त्यांचा मानसन्मान करत नाही। कुलदेवीची जी आपण सेवा करतो बघा, नवरात्रीमध्ये आपण ओटी भरतो, हवन करतो, त्यानंतर दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण कधी करतो, त्याचप्रमाणे आपल्याला कुलदेवताची सेवासुद्धा करणं खूप गरजेचं आहे। त्यातला एक भाग म्हणून मल्हारी सप्तशतीचा पाठ तर आता अगदी खूप छान झालेला आहे। तुम्हाला 2 डिसेंबर सोमवारपासून मल्हारी मार्तंड षडरात्र उत्सव सुरू होतोय, म्हणजे खंडोबाचं नवरात्र ज्याला म्हटलं जातं। 7 डिसेंबरला चंपाषष्ठीपर्यंत तुम्ही हे षडरात्रामध्ये पाठ करू शकता। या संपूर्ण दिवसांमध्ये तुम्ही अगदी 1 पाठ करा किंवा तुम्ही 11 पाठ करा। एका दिवसामध्ये तुम्हाला जितकं जमेल तितकं तुम्ही 2-2 अध्याय वाचले तरी चालतात बरं का, पण 1 आसनी 1 पूर्ण पाठ करावा, असे 1-1 करून किंवा रोज 2-2 करून आपण चंपाषष्ठीपर्यंत हे 11 पाठ करू शकतो। किंवा पूर्ण कालावधीमध्ये तुम्हाला वेळ नाही मिळाला तर किमान एकदा तरी हा मल्हारी सप्तशतीचा पाठ आपल्याला करायचा आहे। तुमच्याकडे जर ग्रंथ नसेल तर तुम्ही जवळच्या केंद्रामध्ये जाऊन हा ग्रंथ उपलब्ध करून घेऊ शकता। स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये मल्हारी सप्तशती हा ग्रंथ उपलब्ध आहे। अगदी कमीत कमी किमतींमध्ये
सुंदर असं साहित्य ठेवलेलं आहे आपल्या केंद्रांमध्ये आणि अगदी नॉमिनल किमती आहेत प्रत्येक ग्रंथाच्या. त्यामुळे आपण जवळच्या केंद्रामध्ये जाऊन हा ग्रंथ षडरात्र चालू होण्याच्या अगोदर मागवू शकता. आणि अतिशय प्रभावी सेवा आहे. घरामध्ये समजा वडिलांचं आणि मुलाचं पटत नाही किंवा मुलगा हट्टीपणा करतो आहे किंवा कोणाचं ऐकत नाही आहे, अभ्यासामध्ये प्रगती होत नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी मल्हारी सप्तशतीची सेवा अतिशय प्रभावी आहे. आणि त्यासाठी ना आपण षडरात्रामध्येच नाही तर आठवड्याचा जो रविवार आहे तर त्यावेळेस आपण ही सेवा करू शकतो. आणि दर रविवारी आपण हे मल्हारी मार्तंडाचं जे मल्हारी सप्तशती आहे त्याचा एक पाठ करायचा आहे. आणि दर मंगळवारी आपण दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा आहे. म्हणजे फक्त आईचीच सेवा करायची नाही किंवा फक्त वडिलांचीच सेवा करायची नाही असं नाही. आई आणि वडिलांची दोघांचीही सेवा आपल्याकडून घडली गेली पाहिजे. आणि वर्षातून एकदा तरी आपण देव भेटीला न्यायचे आहेत. म्हणजे भेटीला न्यायचे म्हणजे जेव्हा आपण मान सन्मान करतो त्यावेळेस आपले जे टाक आहेत, आपण मल्हारी सप्तशती पूर्ण झाल्यानंतर जेजुरीला वगैरे जातो तर तिथे जाताना आपले टाक घेऊन जायचे आहेत. किंवा तुम्ही वर्षभरातून केव्हा जरी मान सन्मान करत असताल त्यावेळेस आपल्या जे कुलदैवताचे टाक आहेत ते टाक, जर तुम्ही देवीचा मान सन्मान करत असाल तेव्हा तुम्ही देवीचे टाक घेऊन जावा. आणि तुम्ही खंडोबाचा मान सन्मान करत असाल तर तिथे तुम्ही खंडोबाचे टाक न्यायला हवेत. तुमच्याकडे मूर्ती असेल, टाक असेल तर एका कपड्यामध्ये बांधून, पिवळ्या कपड्यामध्ये बांधून आपण ते भेटायला न्यायचे आहेत. हा मान सन्मान करणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला गोंधळ घालायचा असतो देवांचा, त्याच्यानंतर आपल्याला तिथे तळी भरायची असते, अभिषेक करायचा असतो, बऱ्याचशा गोष्टींची आपल्याला तिथे करण्याची इच्छा असते. पण आता प्रत्येक ठिकाणी सोयीसुद्धा उपलब्ध झालेल्या आहेत. खंडोबाचं षडरात्र आहे, मल्हारी सप्तशतीचा तुम्ही पाठ करायचा आहे. वर्षभरामध्ये जसं जसं तुम्ही सेवा कराल तसं तसं तुमच्या ज्या घरातल्या अडचणी आहेत त्या कमी व्हायला सुरुवात होते. पुरुषांनी तर ही सेवा आवर्जून केली पाहिजे. आणि त्या पुरुषाने ही सेवा केली तर ही लवकर लागू पडते. मल्हारी सप्तशतीचा हा पाठ जो आहे ना तो तुम्ही अगदी घरातल्या कर्त्या पुरुषांनी 1 ते सव्वा तास लागतो. सकाळी दर रविवारी सुट्टीच असते, सुट्टीचा दिवस असतो. मुलाने असू द्या किंवा घरातल्या कर्त्या पुरुषांनी असू द्या, हा ग्रंथ वाचलाच पाहिजे प्रत्येक आठवड्यामध्ये एकदा तरी. आणि आता तर ना षडरात्र चालू होतं आहे खंडोबाचं, तर ते देखील तुम्ही ह्या षडरात्रामध्ये ही सेवा करायला चुकायचं नाही. आणि खूप असे संस्कृत शब्द वाटले आपल्याला तर तुम्ही अगदी यूट्यूबला सुद्धा लावू शकता. दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या जे चॅनल आहे ना तर त्याच्यावरती सर्व सेवा उपलब्ध आहेत. तुमचे कुलदैवत दुसरेसुद्धा असतील तर त्यांनीसुद्धा ह्या सेवा, आता शेवटी खंडोबा हे शिवाचंच रूप आहे. आत्तापर्यंत तुम्ही केलं नसेल की तुमचं खंडोबा नाही आहे, मग तुम्ही दुसरे तुमचे कुठले कुलदैवत आहेत मग हे केले नसतील पाठ किंवा ह्या सेवा केल्या नसतील, पण आतापासून चालू करा. कारण भगवान शंकराचेच हे सर्व अवतार आहेत. आणि षडरात्रामध्ये जेव्हा तुम्ही पाठ करता त्यावेळी मात्र नियम आहेत बरं का. एरवी तुम्ही दर रविवारी पाठ करता तर त्याला नियम नाहीत, पण षडरात्रामध्ये जे नवरात्रामधले नियम आहेत तेच नियम आपल्या षडरात्रामध्ये मल्हारी सप्तशती वाचन करताना देखील आहेत. तुम्हाला संकल्प करायचा असतो. तुमच्याकडे जर घट घातले जातात खंडोबाचे तर ते घट घालायचे आहेत तुम्हाला. आता बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे देखील घट असू शकतात. कुणाकडे कोरडे घट असतात, कुणाकडे ओले घट असतात. ज्याची ज्याची परंपरा आहे त्या पद्धतीची परंपरानुसार तुम्हाला घट घालायचे आहेत. जे घटस्थापना म्हटली जाते ते खंडोबाचे घट घातले जातात ते करायचं आहे. त्यानंतर संकल्प करायचा आहे तुम्हाला. 11 असू द्या, 5 असू द्या, 3 असू द्या, 1 असू द्या, जो तुम्ही पाठ करणार आहे तो संकल्पयुक्त पाठ करायचा आहे. त्यानंतर नवरात्रामध्ये जे तुम्ही सर्व गोष्टींचं पालन केलं, त्यामध्ये ब्रह्मचर्य पालन असतं किंवा चटईवर झोपणं असतं किंवा उपवास, तुमच्याकडे जर उपवास केला जातो तर तो उपवास देखील तुम्हाला करायचा आहे. ज्या पद्धतीची आपल्याकडे परंपरा आहे त्या पद्धतीचे षडरात्र करायचं आहे. आणि त्यामध्ये ॲड करायची आहे सेवा, ती म्हणजे आहे मल्हारी सप्तशती पाठ करण्याची अतिशय प्रभावी सेवा आहे. आणि
घरातल्या पुरुषांना नसेल वेळ तर स्त्रियांनी देखील ही सेवा केली तर खूप चांगलं आहे. साडी घालून आपल्याला वाचायचे, जसं आपण दुर्गा सप्तशती वाचन करतो, हातात बांगड्या हव्यात वाचन करताना, आसन हवं, डोक्यावरती पदर हवा, किंवा एक वेळ पाळली पाहिजे. तुम्ही सकाळी 10:30ला वाचायला बसलं तर दुसऱ्या दिवशी पण त्याच वेळी बसलं पाहिजे. हे सर्व जे नियम आहेत ते नवरात्र ज्या पद्धतीनं आपण साजरं केलं, नवरात्र शारदीय नवरात्र उत्सवामध्ये जे नियम पाळले तेच आपल्याला खंडोबाचं जे षड्रात्र आहे त्यामध्ये पाळायचे आहेत. अतिशय प्रभावी सेवा आहे. मग तुम्हाला पुरुषांना करणं झालं नाही तर महिलांनी तरी किमान ही सेवा करावी. आणि जर तुम्ही पंजाबी ड्रेस घालत असतात तर ओढणी घ्या, डोक्यावर पदर घ्या आणि हे पूर्ण पाठ जो आहे तर जमलं तर ना एकाच बैठकीमध्ये एकदा वाचा. कारण कुणाकडे लहान बाळ आहे, कुणाला गुडघे दुखतात किंवा वेळ मिळत नाही आहे तेवढा, तर मग 2-2 अध्याय वाचून उठवू नका. फक्त एका तासामध्ये, आता स्पीड असेल तर ना पाऊण तासामध्ये देखील होतो हा ग्रंथ. पण 1 तास म्हणजे ज्यांना स्पीड कमी आहे त्यांचा 1 तासामध्ये होऊ शकतो हा ग्रंथ. आणि खूप सोपा आहे. छोटे छोटे अध्याय आहेत आणि पूर्ण सर्व लीला आहेत खंडोबाच्या, आणि वाचताना देखील खूप समाधान वाटतं. आणि ज्यांनी अनुभव घेतला त्यांना माहिती आहे की मल्हार सप्तशती वाचताना ज्या काही गोष्टी घडतात, जे युद्ध आहे, जसं आपण देवीचं युद्ध वाचलं त्याच पद्धतीने हे खंडोबाचं युद्ध आहे. तर हे खूप छान आहे वाचायला आणि घरामध्ये आध्यात्मिक वातावरण देखील तयार होतं. आणि हे वाचन करताना सगळ्यात महत्त्वाचे, घरातल्या सर्वांनी मांसाहार किंवा बाहेरचं परान्न हे पाळायचं आहे. षड्रात्रातले नियम आहेत. एरवी तुम्ही दर रविवारी वाचत असाल तर त्यावेळी काही नाही, पण तुम्ही बाहेर खात असताल ठीक आहे, पण घरात तुम्ही मल्हारी सप्तशती रविवारी वाचतात, सकाळी वाचलं आणि संध्याकाळी परत तुम्ही मांसाहार सेवन केलं, हे असं चालणार नाही आहे. तुम्ही शक्यतो तो दिवस पाळायचाच आहे आणि षड्रात्रामध्ये तर सर्वांनीच पाळायचं आहे. अतिशय प्रभावी सेवा आहे, सर्वांनी भरभरून करावी. त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. लवकरच षड्रात्र चालू होतं आहे खंडोबाचं आणि सर्वांनी भरभरून सेवा करा. त्यासाठी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक आणि एक कमेंट करायला विसरू नका. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोजच्या रोज येत आहेत, त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. सर्वांना श्री स्वामी समर्थ.